नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा दरवर्षी वर्षातून एकदा असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता होत असतं. यामध्ये 2 पेपर असतं, एक जनरल पेपर असतं आणि दुसरा हा सब्जेक्टिव्ह पेपर असतं. 2025 ची एक्झामिनेशन संबंधित आपण बघितलेलं आहे की जूनमध्ये परीक्षा झालेली. पण 2026च्या एक्झामिनेशन संबंधित परीक्षेची आपण वाट बघत आहोत. अशा वेळी आपल्याला परीक्षा कधी होईल? असं एक महत्त्वपूर्ण प्रश्न किंवा एक असं पहा कसं असतं जेव्हा परीक्षेचं एक जाहिरात आलेली किंवा आपल्याला ॲटलीस्ट माहीत झालेली आहे का या वेळेस किंवा या पर्टिक्युलर तारीखपर्यंत आपलं परीक्षा होणार आहे, या मंथमध्ये होणार आहे, तर आपलं जे स्पीड असतं अभ्यासाचं, ते एक नियोजित पद्धतीने होत असतं. पण आता आपल्याला काय दिसून येतं, यापूर्वी आपण बघितलेलं आहे, की जूनमध्ये 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होईल, अशा प्रकारचं एक माहिती एक आर्टिकल आपण बघितलेलं. पण या आर्टिकल अनुसार जर आपण विचार केलेलं, तर फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान जे आहे आपल्याला नोटिफिकेशन यायला हवी असं आपण अपेक्षित आहे. पण परीक्षा संबंधित आता संभ्रम असा आहे, की होणार आहे, नाही होणार आहे. अशा प्रकारचं दुमत आपल्याला आता सध्या पाहायला मिळतं. जर मित्रांनो, आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात, तर हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. यामध्ये संपूर्णतः माहिती आपण परीक्षा संबंधामध्ये जाणून घेणार आहोत, की खरंच एक्झामिनेशन संबंधित काय सत्यता आहे. पण ते सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या परीक्षेला टार्गेट करीत आहात, तर आपल्याकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. फुल गॅरंटेड आपला कोर्स आहे, ज्याची बॅच आपण सुरू करणार आहोत 23 मार्चपासून. बघा, या कंप्लीट कोर्समध्ये 1 इयर्सची व्हॅलिडिटी, नेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. 10 वर्षाचं पी-वाय-क्यूज, 5,000 पेक्षा अधिक एम-सी-क्यूज, नोट्स आहे. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची इथे आवश्यकता नाही. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत. डेली लाईव्ह 8 वाजता होईल आणि मॅथ्ससाठी सुद्धा वेगळे सेशन होणार आहे. पाहिजे तितक्यादा लाईव्ह सेशन रेकॉर्डेड पाहू शकता. कोर्स जॉइनिंगची फीस 3,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. 2,600 मध्ये हे कोर्स अवेलेबल आहे. बघा हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 2 पण पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. याचं फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी आणि सोबतच नेट आणि सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. पेपर 2 साठी 23 मार्चपासून बॅच म्हणजे सुरू होत आहे आणि हे ऑफिशियल नंबर्स आहे. कॉन्टॅक्ट करा आणि आजच जॉइन करून घ्या. बघूया महाराष्ट्र सेटविषयी काय आपलं मत आहे आणि हे दोनही मत जाणून घेऊया. ही परीक्षा दरवर्षी वर्षातून एकदा होत असतं. या परीक्षेचं महत्त्व म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी आपण एलिजिबल होत असतो. ठीक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा पेपर जो असतो मराठीमध्ये असतं आणि इंग्लिशमध्ये असतं. ओके, मराठी इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर असेल. ऑफलाईन हे एक्झामिनेशन होत असतं आणि याचं कंपॅरिझन जर मित्रांनो नेट एक्झामिनेशनशी केलं तर हे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे. संपूर्ण भारतामध्ये तुम्ही एलिजिबल होणार या परीक्षामार्फत. 2दा होत असते ही परीक्षा. या परीक्षेसुद्धा तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. हा सुद्धा असिस्टंट प्रोफेसरसाठीच परीक्षा होतं. यामध्ये फेलोशिपसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. जी-आर-एफ आपल्याला इथे पाहायला मिळेल. 2 लँग्वेज इथेही असतात. एक हिंदी असेल आणि दुसरी इंग्लिश असेल. पण ही परीक्षा ऑनलाईन होतं. ठीक आहे. हे बेसिक फरक आहे दोनही परीक्षेसंबंधात. पण मेजरली आज आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनचं महत्त्व जाणून तर घेतलेलं आहे, पण परीक्षेसंबंधित जे 2 मत आहे. कारण यापूर्वी आलेलं आहे, की जूनमध्ये परीक्षा होईल 2026 ची. पण जर जूनमध्ये परीक्षा होईल, तर फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान आपल्याला नोटिफिकेशन शुअर शॉट यायला हवी. पण अद्यापही आपल्याला नोटिफिकेशन मिळालेली नाही. आता दुसरं हे एक प्रश्न आहे, की 2026 मध्ये आपलं सेट एक्झाम होणार की नाही? तर लक्षात घ्या, दरवर्षी वर्षातून एकदा मी वारंवार सांगते,
एक वेळा वर्षातून एकदा परीक्षा होत असते. इन केस इफ आपण बोलत आहोत जूनमध्ये परीक्षा झाली नाही, तर 2 एक महिने मागे-पुढे आपल्याला होताना दिसून येईल. आपण परीक्षा होणारच नाही अशातला भाग नाही आहे. आहे ना? त्यामुळे आपण आपल्या प्रिपरेशनला का बरं मग मागे करायचं, आहे ना? म्हणजे हे परीक्षा होणार, नाही होणार यापेक्षा आपण आपल्या अभ्यासाला महत्त्व आता द्या. कारण काय होईल, जर जूनमध्ये नाही झाली, जुलै किंवा ऑगस्टपर्यंत परीक्षा आपल्याला होताना नक्कीच दिसून येईल. एकदा एक्झामिनेशन होणंच आहे 2026 मध्ये सुद्धा, कारण दरवर्षी एक वेळा परीक्षा होत आहे. ठीक आहे? तर यावर्षी म्हणजे 2026 ची सुद्धा परीक्षा मित्रांनो आपल्याला होताना दिसून येणार आहे. सो याविषयी तुम्हाला काळजी करण्यासारखं काहीच नाही. आपलं जे स्टडी आहे, प्रिपरेशन जे आहे त्याला तुम्ही सुरू ठेवा. यासाठी 2 पेपर आहे. पेपर 1 यासाठी 23 आपलं तारखेपासून मार्चपासून जे आहे बॅच सुरू होत आहे. पेपर 1 मध्ये 10 युनिट आहे. 10 युनिट जर आपण व्यवस्थित अभ्यास केलेलं 90 प्लस आपण इथे स्कोअर करू शकतो. पेपर 2 संबंधित वारंवार मी तुम्हाला पेपर 2 संबंधित सुद्धा सांगत असते. यामध्ये सुद्धा 10 युनिट्स आहे. 1 युनिट 10 दिवस अशा प्रकारचं जरी तुम्ही अभ्यास केलं आणि सोबत एम-सी-क्यूज आणि पी-वाय-क्यूजचा सराव ॲज वेल ॲज जर तुम्ही करून घेतलेलं, तर नक्कीच तुम्ही ही येणारी परीक्षा जी आहे क्वालिफाय मित्रांनो होऊ शकता. असं काहीच नाही की परीक्षा होणार नाही. 100% परीक्षा होताना दिसून येईल आणि परीक्षेसंबंधित कुठलीही माहिती आली, तर तुम्हाला अ, अ, त्या संबंधित माहिती दिली जाईल. सोबतच या कंप्लीट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण कोर्स देखील अवेलेबल आहे. 23 मार्चपासून आपलं बॅच सुरू होतंय. तुम्ही जॉइन करा आणि अभ्यासामध्ये एक सातत्य जे आपण म्हणतो ना, कंटिन्यूटी आपण ठेवायला हवं. कंटिन्यूअस आपण आपला अभ्यास करायला हवं. त्यामुळे ह्या सगळं भ्रम जे आहे त्याकडे लक्ष न देता आपण सगळ्यांनी एक अभ्यासाचं प्रिपरेशन जे आहे पी-वाय-क्यू टॉपिक्स जे आहे त्याला तुम्ही काढायला अभ्यासक्रमाला सुरुवात करून द्या. कारण एक्झामिनेशनचे डेट आल्यानंतर खूप कमी कालावधी राहतो आणि कमी काळामध्ये खूप जास्त आपला अभ्यास होत नाही आणि त्यामुळे आपण खूप कमी मार्जिनने एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यापासून राहून जातो. तर हा मुद्दा जे आहे किंवा हा पर्टिक्युलर बाब तुमच्या संदर्भात घडू नये त्यासाठी तुम्हाला आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. 23 मार्चपासून नवीन बॅच म्हणजे पर्टिक्युलर पहिले जे युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड त्यापासून आपलं सेशन होणार आहे. सो आपण जॉइन करा. थँक सो मच.